ऋषी सर, तुम्ही केवढी जुनी पुस्तकं ठेवलीत अजून जपून? हो अगं, मला लहानपणी खूप आवडायच्या यातल्या स्टोरीज वाचायला, म्हणून जपून ठेवल्या होत्या. म्हणून म्हणलं तर ठेवून काय करणार, म्हणून डोनेट करू. लय आवडतंय ना तुम्हाला पुस्तकं वाचायला? हो खूप, जरा अतिच आहे, पण तुझ्यापेक्षा कमीच. थांबा 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 थांबा. दादा फुल घ्या ना. गुलाब नक्की घेणार मी, पण त्या बदल्यात तुला अजून एक गोष्ट देणार मी. तू शाळेत जातेस? नाही. बर, एक मिनिट. हे तुझ्यासाठी. नक्की वाचा आणि शाळेत सुद्धा नक्की जायचं. हो. एक मिनिट. हे घे. थँक्यू. तुझ्यासाठी. ही कमळी आहे की चिपकली? माझ्या रेशला सतत का चिपकून असते? पिछाच सोडत नाहीये यार. धड धड आता वाढली या पार अभ्यासात मन लागना झालंय. उजळणी करायची सरून जिथं तिथं मन तुला शोधतय. सुटत सुटन गणिताचं कोड पिरमाची ओढा लागली या ग्वाड. पुरच पाखर उडालं र भर तुझ्या माग माग जातय द्वाडका. हे तुझ्या फिरतीचा चढला ज्वार टांग पलटीने घोडे फरार. 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 सीट बेल्ट. आताच फोन करायला पाहिजे होता. हा बोल ग, बोल बोल. अगं मी कॉलेजला निघाले. ग्रॅनी आजी मी बोलतेय. तू किती दिवस मला शेंड्या लावणार आहे? हा, किती वेळा बोलशील की काहीतरी करते करते. अगं ही कमळी माझ्या रेशचा पिछा सोडतच नाहीये, त्याला घेऊनच बसलीये. तुला किती वेळा रिक्वेस्ट करू अजून? हा, तू नको एवढं टेन्शन घेऊ. मी आहे ना. मी म्हटलंय ना तुला, मी सगळं बघून घेईन. आणि हे बघ, तू आधी फक्त कॉलेजला पोहोच. त्या कमळीशी आज मी अशी काय वाट लावणार आहे ना, बघतच राहशील तू. चल 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 अगं, मला निघायचंय. चल ठेव. ही ग्रॅनी आजी ना मला नुसतं शेंड्या लावेल. तिला मी पागलच वाटते, पण नाही, तर मलाच काहीतरी करावं लागेल. कारण की हिच्या हातात ठेवून काहीच नाही होणार आहे. आय हॅव टू डू समथिंग. काहीतरी करतेच. आज 9 ऑगस्ट. आजचा दिवस क्रांती दिन आणि पुस्तक प्रेमी दिन म्हणून ओळखला जातो. सगळ्यात आधी तर तुम्हा सर्वांना या दोन्ही दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे काय योगायोग म्हणायचं बघा की, एकाच दिवशी दोन्ही बी दिवस आलेत. कारण पुस्तकातनंच तर क्रांती घडते. म्हणून मला असं वाटतंय आजच्या दिवशी तरी सगळ्यांनी पुस्तकाचं एक पान तरी वाचलंच पाहिजे. आता पुस्तकं म्हणजे नुसता काय अभ्यास नाही, तर पुस्तकामुळं आपण जगायला शिकतो, विचार करायला लावतं पुस्तक आपल्याला. तुम्हाला एक गंमत सांगू. आता समजा आपल्याला जायचंय ताडोब्याला, तर लगेच आपण जाऊ शकतोय का? नाही ना. मग आपण काय करू शकतोय, तर आपण ताडोबाची माहिती सांगणारं पुस्तक घ्यायचं आणि लगेच आपण तिकडे गेल्यासारखं आपल्याला वाटणार. म्हणजे तिथलं जंगल, वाघ, पानं, फुलं, झाडं, पक्षी सगळं असं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतंय की नाही. तुम्हाला सांगतो, मला बी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जायला लय आवडतंय. खरं असं लगेच तर जाता येत नाही की नाही. मग मी काय करतो, असं पुस्तकातनंच सगळी ठिकाणं अनुभवतो. म्हणजे तिथल्या गोष्टीची माहिती कळते, शिकायला मिळतंय. तुम्हाला सांगतो, जेवढी दोस्ती आपण आपल्या मोबाईल संग करतोय की नाही, त्याच्यापेक्षा जास्त दोस्ती आपण आपल्या पुस्तकांसंग केलं पाहिजे.
पुस्तकं आपली साथ कवाच सोडत नाहीत. म्हणजे एक वेळ घरात पैसा नसेल तरी बी चालत, पण 2-3 चांगली पुस्तकं तर असायलाच पाहिजे, कारण तीच खरी श्रीमंती असते. आणि म्हणूनच वाचनाची आवड आणि पुस्तकांसंग मैत्री ही लहानपणापासूनच करायला पाहिजे. आपण जेवढं प्रेम आपल्या पुस्तकांना देऊ की नाही, तेवढीच मदत पुस्तकं आपल्याला करतात. म्हणजे ते आपल्याला ज्ञान मिळवून देतात, प्रेरणा देतात. पुस्तकांमुळेच आपला शब्दसंग्रह वाढतो, आचार विचार वाढतात, त्यातनं आपल्याला प्रेरणा मिळत्या, मनोरंजन होतंय आपलं. म्हणूनच आपण पुस्तकाला आपलं गुरु मानतो. आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जी काही पुस्तकं देतोय ती तुम्ही सगळ्यांनी जरूर वाचा. आणि तुम्ही बी तुमच्या आयुष्यात असे पुस्तकं जमा करायला, वाचायला शिका. म्हणूनच आजपासून सगळ्यांनी एक नियमच करायचा का आपल्या अभ्यासाच्या पुस्तकाबरोबर ही सगळी पुस्तकं पण जरूर वाचायची. वा, छान, खूप छान माहिती सांगितली ना कमळीने आता. आपण ना आजकाल फोनवरती खूप जास्त वेळ वाया घालवतो, हो की नाही? त्यातला थोडा वेळ जर का आपण पुस्तकांना दिला ना, तर आपलं आयुष्य बदलू शकतं बरं का. मला ना आत्तापर्यंत पुस्तकांमुळे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूचं कुठलंही पुस्तक उचलून वाचलत ना, तरी तुम्हाला त्यातनं नक्की काही ना काही शिकायला मिळेल. तुमचंही आयुष्य बदलून जाईल. त्यामुळे आता सगळ्यांनी नक्की रोज पुस्तकं वाचायची, ओके? खूप सारी पुस्तकं आणली आहेत तुमच्यासाठी. तुम्हाला आवडेल ते पुस्तक घेऊन जा. हॅलो, नयनतारा आंटी कुठे? अनिका, तू इथे? ठीक आहे, मी हे सगळे पेपर्स चेक केले. तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन ऋषी सरांकडे द्या. मॅडम, साहेबा सरांनी मेहतांचा मेल पाठवले तुम्हाला, तो जरा चेक करून घ्या. शुअर, थँक्यू. नयनतारा आंटी, हॅलो, हाऊ आर यू? कशा आहात तुम्ही? आणि का तुला कॉलेज वगैरे नसतं का, की रोजच क्लासेस बंक करतेस? आता मी कॉलेजात चालले होते, पण मी विचार केला जाता जाता ऋषीला भेटते. कुठे आहे तो? तू विसरलीस का? मी तुला परवा सांगितलं की ऋषी आता ऑफिसमध्ये जातो, मीटिंग्स असतात त्याला, बिझी असतो तो. हो, सो यू मीन ऋषी इज इन द ऑफिस, तो मीटिंगमध्ये आहे. तुला एकच गोष्ट परत परत सांगावी लागते का? हो, तो ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये आहे आणि तुला भेटायला त्याच्याकडे वेळ नाही. असं ना, ॲक्च्युली तुम्हाला वाटतंय की तो ऑफिसमध्ये आहे, बिझी आहे, पण मी जर तुम्हाला रियालिटी सांगितली की तो ॲक्च्युली कुठे आहे, तर तुम्ही काय कराल? अनिका, ऋषी ऑफिसमध्ये दुसरीकडे कुठेही गेलेला नाही. तुम्हाला सगळ्यांना फारच छान ट्रस्ट आहे त्याच्यावर, पण आता मी त्याची रियालिटी तुम्हाला सांगते. अनिका, उगाच ऋषीबद्दल गैरसमज पसरवायची काही गरज नाहीये तुला. आता मी बोलणार नाही, आता मी दाखवणार. अनिका ऑलवेज कम्स विथ प्रूफ. आय हॅव अ प्रूफ.